राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. बहुसंख्य ठिकाणी भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. मुंबईत तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्या महायुतीने सत्ता काबीज केलेली आहे. परंतु मग असं एका रात्रीत काय घडलं की संपूर्ण वातावरण जे आहे ते बदलून गेलेलं आहे. मुंबईत महायुतीमध्ये सध्या महापौर पदाच्या निवडीवर चर्चा चालू आहे. असे असतानाच आता संपूर्ण राज्याला हादरवणारी माहिती समोर आलेली आहे. नक्की मग या घटनेमध्ये असं काय घडलेलं आहे की नक्की मुंबईत महापौर कोणाचा लागलेला आहे ते पहा. शिवसेनेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 3 नगरसेवक फोडले आहेत. सध्या कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. येथे आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा यासाठी घोडेबाजार चालू झालेला आहे. या महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. असे असताना आता ठाकरे यांचे 11 आणि मनसेच्या 5 नगरसेवकांना खूप महत्त्व आले आहे. हे 16 नगरसेवक ज्या पक्षाच्या बाजूने उभे राहणार त्यांचीच सत्ता या महापालिकेवर येणार आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि मनसेचे नगरसेवक फोडण्यासाठी मोठी चढाओढ सुरू झाली होती. यात एकनाथ शिंदे यांचे 3 नगरसेवक फुटले आहेत असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला कल्याण डोंबिवलीतील फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आलेला आहे. शिंदे यांच्या पक्षाने ठाकरे गटातील 3 नगरसेवक फोडले आहेत तसेच सूत्रांकडून सांगितले जात आहे. शिंदे यांच्या पक्षाचे पुत्र तथा खासदार लक्ष्मण श्रीकांत शिंदे आणि ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडून आलेल्यांपैकी मधुर म्हात्रे यांची भेट झाली आहे. या भेटीचे फोटो सध्या व्हायरल झालेले आहेत. मधुर म्हात्रे यांच्यासोबत नगरसेविका कीर्ती ढोणे आणि रेश्मा निचळ हे शिंदे यांच्या पक्षाच्या संपर्कात आहेत. कल्याण डोंबिवली येथे सत्ता स्थापन करायची असेल तर 62 हा बहुमताचा जादुई आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. सध्या शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत तर भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत. ठाकरे गटाचे एकूण 11 तर मनसेचे 5 नगरसेवक आहेत. आता ठाकरे यांचे 3 नगरसेवक फुटल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता पुढे नक्की काय होतंय हे पाहणं खूप गरजेचं आहे. राज्यात महापालिका निवडणुकीचं धामधूम सुरू होती. याच महापालिकेचा निकाल आता समोर आलेला आहे. महापालिका निवडणुकीत सर्वात चर्चेत राहिलेली महापालिका म्हणजे मुंबई महापालिका. याच मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाने ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव केला. तसेच शिंदे सेनेला सुद्धा म्हणावी अशी मतं पडली नाहीत. त्याहून अधिक मतं ही ठाकरेंच्या शिवसेनेला पडल्याचं दिसून आलं. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या नगरसेवकांसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय नाट्य बघायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी 18 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन मुंबईचा महापौर कोण होईल याचं प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. मुंबईवर शिवसेनेचा महापौर व्हावा अशी एकनाथ शिंदे यांची मागणी असल्याचा चर्चा वृत्तमाध्यमांवर आहे. अशा स्थितीत त्यांचे काही नगरसेवक हे हॉटेलवर असल्याचं सांगण्यात येत आहे.